नमस्कार शेतकरी मंडळी, शास्त्रबद्ध शेती या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर मी मारुती जाधव सर्व शेतकऱ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला हळद लागवड करण्याची जी काही पद्धत आहे ती दाखवणार आहे आणि खऱ्या अर्थाने कशा पद्धतीने हळदीचं नियोजन आपल्याला सुरुवातीपासूनच करायचं आहे ते सुद्धा या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो. तर चला, सर्वात महत्वाचं म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी आपण बेड पाहत आहात आणि हे जे काही बेड आपण पाहत आहात हे बेड 4 फुटावरती आहे. दोन बेड मधील जे काही अंतर आहे सेंटर टू सेंटर हे 4 फुटाचं आहे आणि या बेडवरती जेव्हा प्रॉपर बेड पाडल्यानंतर 2 सरी पद्धतीने लागवड करण्यात येते मित्रांनो हळदीची. आणि ही लागवड करत असताना बघा, ह्या 2 ज्या लाईनी आपल्याला दिसत आहे त्या लाईनी मधलं जे काही अंतर आहे ते 9 इंच एवढं अंतर आहे मित्रांनो. म्हणजेच काय, तर हे जे काही बेड आहे या बेडवरती 2 ओळी तयार करण्यात येत आहे आणि त्या ओळीमध्ये हळद लागवड करण्यात येते. हळद लागवड करत असताना आपण जर प्रॉपर पद्धतीने लागवड करत असेल तर नक्कीच त्याचा फायदा आपल्याला पुढे चालून होणार आहे. कशा पद्धतीने, तर लागवड केल्यानंतर कंद ओपन राहू नये त्यासाठी त्याच्यावरती प्रॉपर माती झाकली गेली पाहिजे, याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि खऱ्या अर्थाने जर बघितलं तर हळदीची उगवण क्षमता जी आहे ती जर प्रॉपर असेल तर आपल्याला पुढे चालून उत्पन्न चांगलं मिळणार आहे. त्यासाठी प्रॉपर माती लागणार आहे. त्यामुळे आपल्याला वारंवार वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब करून माती आपल्याला बेडवरती सरकवायची आहे मित्रांनो, पुढे चालून किंवा आता सुद्धा. त्याने उगवण शक्ती तर चांगली होते, पुढे चालून कंदाला प्रॉपर पेस भेटते आणि माती जर जास्त असेल तर जे काही कंदाचा घेर आहे ते सुद्धा चांगलं बनतो. त्यासाठी सुरुवातीपासूनच आपल्याला मातीवरती लक्ष द्यायचं आहे. तर मित्रांनो, हळद लागवड करण्यापूर्वी आपल्याला जी काही तयारी करायची आहे ते कशा पद्धतीने ते सुद्धा तुम्हाला मी दाखवतो आहे. बघा, या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहात की हे जे काही आपल्याला या ठिकाणी हळदीचे कंद दिसत आहे या कंदावरती म्हणजे थोडक्यात बेन प्रक्रिया झालेली आहे. आणि बेन प्रक्रिया करत असताना कशा पद्धतीने या ठिकाणी करण्यात आलेली आहे ते पण समजून घ्या मित्रांनो. एक बुरशीनाशक ज्याचं नाव साप आहे, कार्बनडायझिम आणि मॅन्कोझेब हे 2 कंटेन यामध्ये असतात आणि यासोबतच एक कीटकनाशक या शेतकऱ्याने वापरलेलं आहे ते म्हणजे क्युनॉल्फॉस. परंतु मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण स्लेअर प्रो सारख्या कीटकनाशकाचा सुद्धा वापर करू शकता. आणि बुरशीनाशकाचा या ठिकाणी वापर करत असल्यामुळे प्रॉपर बुरशीजन्य घटकांचा जे काही प्रादुर्भाव झालेला आहे ते याच ठिकाणी आपल्याला नष्ट करता येते आणि पुढे चालून जे काही बुरशीजन्य रोग आहे ते उद्भवणार नाही जर आपण या पद्धतीने बेने प्रक्रिया केली तर. या ठिकाणी जे काही बेन प्रक्रिया करण्यात आलेली आहे या पद्धतीने एक आपण मॅट घेऊ शकता. या मॅट वरती आपण प्रॉपर कंद ठेवून जे काही जार आहे त्या जार मध्ये आपल्याला पूर्णपणे भिजून टाकायचा आहे कंद आणि जवळपास 25 मिनिटासाठी हे कंद असेच भिजू ठेवायचे आहे. त्यानंतर आपल्याला कंद हळूच काढून घ्यायचं आहे. काढल्यानंतर आपल्याला थोडक्यात सावलीत जोपर्यंत त्यावरती ओलावा जो आहे ते पूर्णपणे नष्ट होणार नाही तोपर्यंत सावलीत ठेवायचं आहे. एकदा कंद सुकल्यानंतर आपल्याला बेने लागवडीसाठी पुढे पाठवायचे आहेत. आपण बघू शकता या ठिकाणी कंद आलेले आहेत आणि कंद आल्यानंतर आता लागवडीला सुरुवात झालेली आहे. ही लागवड करत असताना कोणती काळजी घ्यायची आहे हे पण बघा. 2 सऱ्यामधलं जे काही अंतर आहे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की 9 इंचाचं आहे आणि 2 कंदामधलं जे काही अंतर आहे ते जवळपास 4, 5 ते 6 इंच एवढं आपण ठेवत आहे मित्रांनो. तर या पद्धतीने लागवड करण्यात येत आहे आणि लागवड झाल्यानंतर नक्कीच याचा फायदा आपल्याला पुढे चालून कशा पद्धतीने होणार आहे ते सुद्धा मी वारंवार वेगवेगळ्या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे आजच आपल्या शास्त्रबद्ध शेती या युट्यूब चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो. थांबतो इथंच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.